नवीन वर्षाची सुरुवात म्हणजेच गुढीपाडवा। यावर्षी आपण गुढीला सजवणार आहोत घरच्या घरी तयार केलेल्या साखर माळेने। तर चला लगेच करूया सुरुवात। तर या माळेच्या गाठी तयार करण्यासाठी मी इथे आप्पे पात्र घेतलेलं आहे। तसेच माळेच्या मध्यभागी असलेलं कडं बनवण्यासाठी मी इथे थोडीशी मोठ्या आकाराची वाटी घेतलेली आहे। या वाटीला आणि आप्पे पात्राच्या खणांना आपण तूप लावून घेणार आहोत। या तुपामुळे गाठी तयार झाल्यावर अगदी सहज निघून येतात। तसेच गाठी ओवण्यासाठी आपण जो दोरा वापरणार आहोत तो दोरा सुद्धा या खणांमध्ये अगदी व्यवस्थित चिकटून राहतो। तर इतकंच कारण आहे तूप लावून घेण्याचं। बाकी इतर वेळेस या गाठी तूप न लावता सुद्धा सहज निघून येतात। तर ही सर्व पूर्वतयारी गाठी बनवायला घ्यायच्या अगोदरच करून घ्यायची। तर ही सर्व पूर्वतयारी झालेली आहे। आता आपण साखरेचा पाक तयार करायला घेऊ। पाक तयार करण्यासाठी मी इथे 1 पेलाभर साखर घेतलेली आहे। तर या साखरेत आपण घालूया अर्धा पेला पाणी। पाणी घातल्यानंतरच आपल्याला गॅस सुरू करायचा आहे। तर आता मी इथे गॅस सुरू केला आहे। सुरुवातीला साखर विरघळेपर्यंत आपण गॅसची आच मोठी ठेवून साखर विरघळवून घेऊया आणि त्यानंतर मात्र मंद ते मध्यम आचेवरच आपल्याला हे सर्व करून घ्यायचं आहे। तर आता पाकाला उकळी फुटलेली आहे। साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। पाकावर हलका हलका फेस निर्माण होतो आहे। तर आता आपल्याला हे सतत ढवळायचं आहे। अगदी तळापासून पाक व्यवस्थित हलवून घ्यायचा। गॅसची आच पूर्णपणे बारीक ठेवलेली आहे। आता आपण पाक तयार झाला आहे की नाही ते पाहूया। पाकावरचा फेस चमच्यात घेऊन पाहिला असता हा फेस लगेचच नाहीसा होत आहे, म्हणजेच पाक अजून कच्चा आहे। तर आपण अजून थोडा वेळ हा पाक शिजवून घेऊया। चमच्यात घेतल्यावरही पाकावरचा फेस टिकून राहिला पाहिजे, तोपर्यंत आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे। पाक बऱ्यापैकी घट्ट झाल्यासारखा वाटला तेव्हा मी 1 चमचा तूप या पाकामध्ये मिसळून घेतलं आणि पुन्हा एकदा गॅस सुरू करून पाक शिजायला ठेवला। पाकामध्ये तूप घातल्यामुळे गाठी खूपच खुसखुशीत अशा तयार होतात, अजिबात कडक होत नाहीत। आता पाक अजूनच घट्ट झालेला आहे आणि पाकावरचा फेस चमच्यात घेऊन पाहिला असता तो अजिबात नाहीसा होत नाही आहे, म्हणजेच आता पाक व्यवस्थित तयार झालेला आहे। आता पुढची प्रक्रिया आपल्याला अगदी झटपट करावी लागेल। आता हा पाक थंड व्हायच्या आतच आपण पटापट असा या साच्यांमध्ये ओतून घेऊ। आप्पे पात्राच्या सर्व खणांमध्ये मी पाक ओतून घेतलेला आहे। आता हा पाक थंड होण्यासाठी आपण एका बाजूला असाच ठेवून देणार आहोत। गाठी पूर्ण सेट होईपर्यंत याला अजिबात हात लावायचा नाही आहे। 2 ते 3 तासानंतर या गाठी अगदी व्यवस्थित सेट झालेल्या आहेत। तर अशा प्रकारे साखर गाठ्यांची माळ तयार झालेली आहे। अतिशय सुबक अशी ही माळ तयार झालेली आहे। या ज्या साखरेच्या गाठी तयार केलेल्या आहेत त्या अतिशय खुसखुशीत आहेत आणि या बनवण्यासाठी आपण कुठल्याही प्रकारे इनो किंवा सोड्याचा वापर केलेला नाही। तर आपणही या गुढीपाडव्याला ही माळ नक्की करून पहा।